शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा। उपाध्यक्ष श्री शंकरराव खलाणे, धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाव भेट प्रसंगी तालुक्यातील नेर इथं गांधी चौकात बैठक झाली। यावेळी नेरचे माजी सरपंच व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अनेक योजना असून जसे कांदा चाळ योजना, ठिबक सिंचन योजना, पीक विमा योजना, रोटावेटर, ट्रॅक्टर अनुदान अशा अनेक योजना असून त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। त्यांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुद्धा झाला पाहिजे असे या प्रसंगी सांगितले। या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी अरविंद शिंदे यांनी शासन आपल्यासाठी असून आम्ही सर्व शेतकऱ्यांसाठी सर्व योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितले। तर कृषी पर्यवेक्षक आर.व्ही. बोरसे यांनी सर्व योजना ऑनलाईन महाडीबीटी द्वारे होत असल्यानं शेतकऱ्यांनी सर्व योजनांचा ऑनलाईन अर्ज करावेत असं सांगितलं। यावेळी माजी सरपंच साहेबराव सोनवणे, आर.डी. माळी, दिनेश जाधव, साहेबराव गवळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील भागवत, भगवान माने, तुळशीराम बोडरे, पिंटू भागवत व कृषी सहाय्यक चेतन शिंदे व सतीश बोरसे सहित अनेक शेतकरी उपस्थित होते। आपल्या इथे पण मी मीटिंग घेतली होती, 60-70 बाया होत्या MSME अंतर्गत, पण बाया त्याच्यानंतर पुढे चालल्या नाही। रोटरी क्लब आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ धुलिया यांच्या वतीनं 4 दिवस रोवर प्रदर्शन। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। दिनांक 7, 8, 9 आणि 10 फेब्रुवारी 2025 या दिवसात गेंडोडिया कंपाऊंड मालेगाव रोड इथं रोवर बिल्डकॉन 2025 या भव्य व्यापारी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे। रोवर बिल्डकॉन हे गेल्या 36 वर्षापासून रोटरी व रोट्रॅक्ट क्लबचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो। या प्रदर्शनात धुळे व आसपासच्या परिसरातून अंदाजे लाखभर लोक भेट देतात। या प्रदर्शनात 135 स्टॉल स्टेजेस या माध्यमातून भव्य प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित केलाय। यात विविध ठिकाणच्या बिल्डरच्या माध्यमातून घरांसाठी उत्तम संधी उपलब्ध होणार आहे। याबरोबरच या प्रदर्शनात विविध गृहोपयोगी वस्तू, ऑटोमोबाईल सेक्शन, विविध आधुनिक कपड्यांची दुकानं, आधुनिक तंत्रज्ञान असलेली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, कॉम्प्युटर, CCTV कॅमेरे, सोलार एनर्जी आणि अनेक वेगवेगळी उत्पादनांची दुकानं असतील। याचं विशेष आकर्षण म्हणजे सगळ्यांना आकर्षित करणाऱ्या विविध खाद्यपदार्थांची फूड नगरी असणार आहे। यामध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ, त्याबरोबरच लहान मुलांना खेळायला गेम झोन देखील असणार आहे। विविध खाद्यपदार्थांची स्टॉल, अनेक गोष्टींचं देखील यात उत्पादने प्रदर्शन। या प्रदर्शनाचं मुख्य उद्दिष्ट हा रोटरी व रोट्रॅक्ट क्लब यांच्याकडून वर्षभर होत असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांना निधी उपलब्ध करून देणं हा असतो। यावर्षी रोटरी रोट्रॅक्ट मातृसेवा ट्रस्ट KUF मुंबई यांच्या सहयोगानं धुळ्यातील कस्तुरबा हॉस्पिटल या जागेत समर्पण हा मेंदूविकारग्रस्त लहान मुलांचा रिहॅबिलिटेशन सेंटर उभारणीसाठी पुढाकार घेतलाय। या प्रोजेक्ट जवळपास 80 ते 90 लाख रुपयाचा असून डॉक्टर अनिता हेगडे या जगप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारणीस येत आहे। रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुलजी कुलकर्णी, सचिव दीपकजी अहिरराव, रोटरी क्लब अध्यक्ष राहुलजी गांधी, सचिव स्मित अग्रवाल, त्याचप्रमाणे इव्हेंट प्रोजेक्ट चेअरमन इंजिनियर अक्षयजी मुंडके, आर्किटेक्ट राघवेंद्रजी देशपांडे या सर्व मान्यवरांचं मनोज भाऊ गर्दे यांच्या वतीने मी स्वागत करतो आणि आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी विनंती करतो। जे आहे जे काही आमचा हा निधी संकलनाचा प्रयत्न असतो तर रोटरी क्लब आणि रोट्रॅक्ट क्लब ही तुम्हाला माहितीच आहे की ही जगमान्य आणि सगळ्या जगात पसरलेली संघटना आहे आणि याच्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रम होत असतात। तर यावेळेसचा जो विशेष आहे की हा जो निधी संकलनासाठी जे उद्दिष्ट आम्ही ठेवलंय ते घेतलंय एक समर्पण। लहान मुलांचे जे मेंदू विकारग्रस्त मुलं असतात 1 ते 15 वय, तर त्यांचा एक रिहॅब सेंटर आम्ही टाकतोय। त्याचा खर्च जवळपास 90 लाखाच्या आसपास आहे। रोटरीने जवळपास आतापर्यंत 35 लाख रुपये त्यांच्या स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनने तिथे खर्च करून काम जोरात सुरू केलं आहे आणि त्याला निधी संकलनाला आम्हाला या प्रदर्शनाच्या माध्यमातून जो निधी आम्हाला उरेल तो आम्हाला तिथे द्यायचा आहे। तर याच्यासाठी तुम्ही थोडीशी प्रसिद्धी द्यावी ही तुम्हाला विनंती आहे। आणि या प्रदर्शनामध्ये काय काय असेल याच्यात एक प्रॉपर्टी एक्सपो हा एक आणखी एक चांगला विषय आहे, तो आमचे एक प्रोजेक्ट चेअरमन अक्षय मुंडके हे मानतो। धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जे पत्रकार बांधव नियमित कार्यशील व प्रयत्नशील असतात अशा सर्व सन्माननीय ज्येष्ठ व आदरणीय पत्रकार बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो।
रोटरी क्लब आणि रोटरी क्लब या दोघांमार्फत गेल्या 37 वर्षापासून रोवर बिटकॉनचं आयोजन केलं जातं। याचं उद्दिष्ट एवढंच असतो की धुळे शहरातील जे व्यावसायिक आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायांना वाव मिळावा आणि धुळेकरांना उत्तम वस्तू मिळू शकेल एका ठिकाणी, त्यासाठी या रोवर बिटकॉनचं आयोजन केलं जातं। आणि यावर्षी रोटरी क्लब मार्फत कस्तुरबा हॉस्पिटल येथे विकलांग मुलांसाठी उपचार व हॉस्पिटल याचं आयोजन आहे। तर त्या निमित्ताने निधी संकलन करण्यासाठी या रोवरचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। आणि या रोवरमध्ये 120हून अधिक स्टॉल्स आहेत, ज्यामध्ये कापड व्यावसायिक असतील, सोलर असतील, इलेक्ट्रॉनिक्स, विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी भाग घेतलेला आहे। आणि त्याच पद्धतीने धुळेकरांना उत्तम प्रॉपर्टी मिळावी म्हणून रोटरी आणि रोटरी क्लब सोबत बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया यांनी सहभाग नोंदवून प्रॉपर्टी एक्सपोचा देखील सहभाग नोंदवलेला आहे। साधारण 20 स्टॉल इथे प्रॉपर्टी एक्सपोसाठी असणार आहे, ज्यामध्ये धुळे, नाशिक, शिरपूर, नंदुरबार इथले बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला आहे। आणि साधारण 1200हून अधिक फ्लॅट्स आपल्या धुळेकरांना बघायला मिळणार आहे। एकाच ठिकाणी तुम्हाला जीवनोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन मिळणार आहे, सोबतच उत्तम घर देखील तुम्हाला इथे पाहावयास मिळणार आहे। असं धुळेकरांसाठी रोटरी क्लबकडनं या व्यावसायिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि मी आदरणीय सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण नेहमीच सपोर्ट करतच असतात, पण यंदा जर आपण अजून अधिक सपोर्ट केला तर धुळ्यातील व्यावसायिकांना त्यांचा उत्साह वाढेल आणि ग्राहकांनाही धुळेकरांनाही एक चांगलं व्यासपीठ इथे सगळं अनुभवायला मिळणार आहे। तर त्यानिमित्त मी आपण सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।